जय महाराष्ट्र. नमस्कार, मी पत्रकार सचिन सुभाष जितेंद्र. आज आपण तिवरी येथे पाहू शकता हा बोर्ड बांधला. रस्त्याचं काम अशा प्रकारे केलेलं आहे. येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या यांची हालत खराब होते. रिक्षावाल्यांचे मडगाड नलबोल सगळे डिरे झाले गाड्यांचे, रिक्षाचे. रस्ते असे बनवण्यात आले. पाहू शकता ताबडतोब काम सुरू करण्यात यावं. आणि जे रस्ते बनवले त्या डांबर आधी टाका. खडबडी रस्त्यामुळे गाड्यांचे हाल होत आहेत. आता अशा रस्त्यांवरून म्हातारी माणसं, वयस्कर माणसं, अपंग व्यक्ती, आजारी लोक कसे प्रवास करणार आहे बघा. आणि गरोदर महिला असतील, ॲम्ब्युलन्सचा जरा तरी रस्ता आहे का बघा, कसे चालतात बघा गाड्या, बघा हालत बघा गाड्यांची. तुम्हाला खास करून दाखवायला आलो मी. अशा प्रकारे रस्ते कधी असतात का बघा. कोणत्या पद्धतीचं काम केलेलं आहे. काम करायला घेतलं तर सुव्यवस्थितरित्या पार तरी पाडा. हे रस्ते बघा. आणि ते नुसती खडी टाकून ठेवलेली आहे, पाहू शकता. आता हा मिक्सर आला. कुठे वाट आहे बघा गाड्यांना जायला वाट आहे, पाहू शकता. हे खडी टाकून ठेवली नुसती. खडी टाकून ठेवले बघा, पाहू शकता. एवढा उंच नसते. बघा कशी गाड्या जातात ते बघा. मग खडीवरनच चालू गाड्यांना अडचण होते. हां, तरी काम पूर्णपणे करण्यात यावं ताबडतोब. हा व्हिडिओ गेला हा आदेश आहे आमचा. हे काम ताबडतोब चालू झालं पाहिजे. इथे लोकांचे ॲक्सिडेंट झाल्याची वाट बघता का तुम्ही? ज्याने पण कोणी कॉन्ट्रॅक्ट घेतला असेल, जो पण सुपरवायझर, पहिले काम करायला घ्या. ताबडतोब काम झालं पाहिजे. आदेश समजा. बघा गाड्यांची कशी हालत आहे ते बघा. थोड्या उंचावरून बघा. आणि खडी टाकून नुसती ठेवलेली आहे पहा. आणि रस्त्याला डांबर टाकण्याची व्यवस्था करण्यात यावी पहिला आधी. काम थांबवलं असेल तर चालू करा ताबडतोब. काम थांबून काय खडी बिल्डर लॉबीला द्यायचा विचार आहे का? काय चालू आहे? ताबडतोब काम चालू करण्यात यावं. आदेश समजा.
नगरसेवक विराट सर महानगरपालिका यांनी ताबडतोब काम सुरू करण्याची अनुमती देण्यात यावी. तीस फुटाचा रस्ता 5 झाला तर 30 फुटाचा करण्यात यावा आणि 5 फुटाचा गटार. आणि राजकीय श्रेयवादातून जर श्रेय घेण्याचा कोण लाटण्याचा प्रयत्न करत असेल त्यांना सांगतो, श्रेयवादाचा प्रयत्न करू नका. इथे रस्ते झाले पाहिजे. श्रेयवाद कोणी करू नका. कारण काम करणारा कामगार आहे आणि कॉन्ट्रॅक्ट घेणार आहे आणि सुपरवायझर आहे. ही 3 लोकच काम करणारी आहेत. बाकी कोणी श्रेयवादाचा प्रयत्न करू नका. काम झालं पाहिजे. सरळरित्या सुरळीतरित्या काम झालं पाहिजे. खडी आणून ठेवले इथे आणि आधी डांबर टाका. कारण श्रेयवादातून, राजकीय श्रेयवादातून कामाचं स्वरूप बिघडतं, हे लक्षात घ्या. राजकीय श्रेयवादातून कोणाचं भलं नाही झालं आजपर्यंत. बघितलं मी राजकारण जवळून बघितलंय. आता 100% समाजकारण झालं पाहिजे. ताबडतोब काम करायला सुरुवात करा आधी. कोणी कोणाचा स्वतःच्या खिशातला पैसा टाकत नाही रस्त्यासाठी किंवा मेहनत करत नाही येऊन. राजकीय सेवा करायचं असेल ना तर आधी आपल्या सर्व माणसांना घेऊन ते रस्त्याच्या कामाला मजुरी करा. फुकटमध्ये राजकीय सेवा करू नका. श्रमदमातून काम करा. मग कुठल्या येड्या गबाळासारखे व्हिडिओ काढायचे आणि काय करायचे, रील बनवायचे, ते बंद करा आधी. आम्हाला कामं पाहिजे. रस्ते सुव्यवस्थित झाले पाहिजे. ते गाड्यांची वाट लागली नाही पाहिजे. लोकांच्या रिक्षाच्या गाड्याचे मळगट तुटले, एवढे खड्डे आहेत तिथे. याच्या प्रकारे रस्ते कधी असतात का? आणि पहिला सुरुवातीला जे रस्ते बनवलेत त्याच्यात डांबर टाका. आणि रील कोणी बनवायला येऊ नका इकडे. मी व्हिडिओला रीलच बोलतो. ते कामं झाली पाहिजे. रिक्षांची हालत होते. रिक्षाला कशी चालवत असतील रिक्षा, त्याचा विचार करा. पॅसेंजर घेऊन जायचं का खाऊ असतं का? रस्त्याला डांबर टाका आधी पहिला. जय महाराष्ट्र. पत्रकार सचिन सुभाष जयचंद्र. जय महाराष्ट्र. पहिला आधी डांबर टाका इकडे.